दिनांक 5 मार्च रोजी एका नॅशनल वृत्तवाहिनीवर नंदुरबार जिल्ह्याचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची बातमी प्रसारित झाली होती। आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची लोकसभेला हिना गावितांना निवडून देऊ आणि लोकसभेचा रिझल्ट पाहून पुढचा निर्णय घेऊ असं वक्तव्य गावितांनी कार्यकर्त्यांच्या खासगी बैठकीत मार्गदर्शन करताना केलं। लोकसभा निवडणुकीनंतर देशातली परिस्थिती पाहू, राईटला जायचं की लेफ्टला ते ठरवू असं गावित सांगतायत। वेळ पडली तर विधानसभेला भाजपऐवजी अपक्ष म्हणून लढण्याचे संकेतही त्यांनी दिले। मात्र झी24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। आम्ही ये लोकसभा इलेक्शन लड़ता ने ताऊ आहे स्थिति में कि लड़ता हाँ ये लोकसभा इलेक्शन पे खूप आगडचं भविष्य अवलंबून आहे। आता तहा या कि भाजप भी गेला या राष्ट्रवादी काय करायला येता आम्ही एक मी रेवेरान ते आले आम्ही लढी लिवलो लोकसभा नंतर 6 महिना मापो आधी गोविंद स्ट्रॅटेजी ठरवून आपो म्हणजे आम्ही आहे एकीन लढीन हेना ताईल निवडी लावलो भाजप ते ठिकाणो नाही रियो तर हा ते काँग्रेस राष्ट्रवादी जराक जोरतेरी हा ते तहा आपो भाजप नाही लढे ने त्या अपक्ष लढा पडी लोकसभा रिझल्ट काही होता त्यानंतर आपण पुढचं ठरवलं पुढच्या इलेक्शन आहे। हे बघा आता एकच उद्दिष्ट ठेवायचं हिनाताईला निवडून आणायचं। हिनाताईचं इलेक्शन संपलं का पॉलिटिकल राजकीय सिच्युएशन काय आहे त्या राजकीय दृष्ट्या ती सिच्युएशन बघायची। लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुम्हाला ऑप्शन असला पाहिजे। सिच्युएशन आहे सिच्युएशन अशी पर्यंत की मग राईटला जायचं की लेफ्टला जायचं। त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। त्यावर शहाद्यातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी काय सांगितलेत ते आपण ऐकूया। नंदुरबार जिल्ह्यातील गावित परिवार हा पूर्णपणे पूर्वीपासूनच राजकारणात संधी साधू स्वभावाचा असल्यामुळे देशात जसा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हा एक परिवारवाद समजला जातो तसाच या जिल्ह्यामध्ये हिना गावित, विजय गावित, सुप्रिया गावित हा जो परिवारवाद वाढलेला आहे हा जनतेला मतदारांना आणि आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना कदापि मान्य होणारा नाही आहे आणि म्हणून पक्षाने त्यांना यावेळेला तिकीट देऊ नये आणि नवीन उमेदवार देऊन उलट त्या नवीन उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी त्यांच्यावर देऊन त्यांची निष्ठा तपासावी आणि भविष्यात त्यांना त्यांच्या निष्ठेवर त्यांना जे काही सांभाळून घ्यायचं असेल त्या पद्धतीने सांभाळता येईल। मात्र यावेळी त्यांना तिकीट जर नाही दिलं तर ते जनतेच्या आणि पक्षाच्या हिताचे राहील आणि या ठिकाणचं जिल्ह्याचं वातावरण हे पूर्णपणे गावित परिवारामुळे भाजपची नुकसानदायक परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे पक्षाने त्याचा विचार करावा असं माझं मत या ठिकाणी मी मांडतो।